काय करावं त्या लेकरांना नुसती उन्हाची खेळते ना आंबे खाते. साई इकडे या बरं तुम्ही. अरे आंबे खातात खोकला येईल. गोड आहे का मशीद उन्हाला कोण खेळत जाऊ. तुझं ऐक गोड खोकला आल्यावर तुझी मम्मी खवळल. तुझी मम्मी काय करते घरात आहे का बघितलं नाही ना परत तडतड तोडून तर बरोबर. चल सावली काय बाप्पू काय करतो. बसलोय लेकरांना बरोबर घेऊन. काय करतात अरे हे पोर आली काय. हा ना पोरीचं पोरगण ही त्याची आपली जोडीदारी पोरग म्हणजे काय इथंच एक काय काय सांगायची तो जावाई तसला पेताड. त्रास 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 तिला कधी सुखच नाही. काय झालं किरकिरी भांडणं तणं दिली हाकलून. आता म्हणतो मला नांदवायचीच नाही. सोड चिट्टी बी झाली का. घटस्फोटच झाला ना. आता काय करता आता आलं सांभाळायचं मला. ही लेकरू बी पोरगी बी काय करता मग कवर सांभाळणार आता. आता नवरा नालाय घटस्फोट झालाय का. झाला तू एक काम कर माझ्याकडे एक मुलगा आहे मी बोलतो बघायला. तू लग्न करून टाक मग. नाना म्हणतात ना हे बरोबर आहे. आईला पण काय व्हायचं आगीतून निघाली फुपाट्यात पडली असू नको व्हायला. ती पोरग जरा चौकशी करा नाही तर काय. हाताचे पाची बोट सारखे असतात का. पहिला वाईट भेटला म्हणजे का दुसरा असाच भेटल का. अहो ती बी लई चांगलं होतं पहिले गेले. आई बाप सगळे चांगले पोरग चांगलं पण नंतर कुठं काय त्याला दुर्बुद्धी सुचली पे खायला लागलं. संगतीने बिघडले. तू एक काम कर त्या बायकोला जाऊन म्हण वहिनीला जाऊन काय म्हणती काय नाही ऐक आणि तिचं कान भरून ये ना. तिला लग्नाला तयार करा. तुम्हाला सांगतो पोरगी कवर सांभाळणार येडाय का तरुण नाही. एक तर तुला बी इथं कोण नाही. लोकांचा विचार घ्या अगोदर आणि नंतर पुरीला विचारा. नाही आता तुम्ही सांगितलं मला हे का नाही का बापू असे बापू कमून येत नाही तुम्ही म्हणले काय सांभाळायची लेकर परत तिकडे ध्यान ठेवायचं त्या लेकराकडे राहणार. पण मला एक काय माझे बापू तुला ध्यानात येत का तू हा निर्णय एकटा घेऊ नको. नाही ना नाही ना नाही एकदा पोळलो ना असंच परस्पर निर्णय घेतला वाटलं झालं लेकराचं माझ्या. तू फक्त पुरीला म्हणायला बायकोला सांग आणि पुरीला तयार कर. पाहुणे आणायची जिम्मेदारी आमची. चालते ना आणि व्यवस्थित पाहून आपण हे करू शकतो. आणि राहिला प्रश्न या पोराचा ना त्याला तुला तरी कोणी मागं बघायला बसलंय प्रॉपर्टी त्याच्या नावची करून सगळे त्याच्या नावची करून टाकू. कोण आहे मला तरी ना मला म्हातारपणाला आधार होईल ना. आम्हाला जीव लावशील ना भाऊ. ऐका लेकरू चांगले पुरीला तू एक काम कर इमर्जन्सी तू बायकोकडे जा. तुझ्या बायको संग बोल आणि काय घडत आहे काय नाही आम्हाला सांग कळव. आम्ही येतो मग. तुमचं राहू द्या आता पण लेकरांचा विचार करून नंतर तुम्ही आणि जरा गावाबिवात येत जरा तू. हा आता हे रांकी लाव फार जस काय गांगवलं नाही झालं तू कमून एवढं मोठं दुःख करून लिहायचे बसायचे उठायचे बोलायचे आता येतही नाही. तू 5-10 वर्ष जगायचे 5 वर्षात मरशी नेड्या. टेन्शन का लेकराचं आता काय थोडं का बरं काय टेन्शन घेतो आम्ही आहे ना तुला काय करायचं बाकी तू फक्त सल्ला घे काय असेल ती करतो मग बरोबर. बायकोच्या कानावर चला पोरांनो चला आता जेवा काय थोडासा आराम करायचा उन्हाचा. सोन्यासारखी पोर माझी काय नशिबात आलंय तिच्या काय माहिती. आम्ही तर चांगला नवरा बघून दिला होता तुम्ही याला मुडदा चांगला निघला नाही. सोन्यासारख्या पोरीचं मात्र केलंय माझ्या. कसं अख्खं आयुष्य घालणार आहे ती. देवा काय करावं रे आम्ही काय आज हाय उद्या नाही पण तिचं अख्खं आयुष्य पडले. जरा सावलीला बसत जायचं भांडे घासायला. तुला पण आहे ना कवर सांग काय सावलीला बसायचं. आता काय जन्माचं ऊन झाले आपल्याला. लय टेन्शन घेऊन आता आलंय नशिबाला बघायचं काय करत सांग. आपण भोगू पण लेकरू. हा ना तिच्याकडे पाहिलं ना असं म्हणजे धरणी माझी जागा देतो. ऐक मला एक म्हणायचं होतं. जोडीदार भेटले त्यांचं असं म्हणणं येते की आपण पोरीचं लग्न करून दिलं पाहिजे. तुला काय बघ आता लग्न मला मस्त वाईट वाटते पण तू सांग बरं मग आता ते तर ना ताट लेकरू किती दिवस सांभाळणार आहेत आपण. पण
आधीच तिने पहिल्या लग्नाच्या त्या नवऱ्याच्या एवढ्या त्रास सहन केलाय, एवढे कष्ट घेतले तिने, हा, आणि दुसरं पण चांगलं नाही निघाल्यावर. आपण आता थोडासा अंदाज घेऊ, चौकशी करू नीटनाटकी, 4 माणसाला बरोबर आपण परस्पर थोडा निर्णय घेणार आहे. आपण आधी पण आपण चौकशी केलीच होती ना. हा आता फसला कार्यक्रम, तर प्रत्येक आपण एवढं देवाचं वाटलं म्हणजे काय वाईट केलं तेव्हा देव आपल्याला हे करेल. प्रत्येक वेळेस आता झालं लागला खडा त्यावेळेस. लेकराचं आहे ना, आपण लेकराला सांभाळू, आपलं आहे ते सगळं त्याला आपल्या समोर लहानाचं मोठं झालं, रांकीला लावलं की संपलं. मग आपल्याला दुसरं काय पाहिजे? दिवस रात्र बघा मला तीच चिंता असते. आज आपण हाय उद्या नाही, पण त्या लेकराचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे ना. कुणाकडे बघून जगणारे होते आणि त्यात तिचं बाळ पण ते बारकं पोर. हा, त्याला आहेत आपण, तू तिच्याशी बोल, तिला समजून सांग की बघ करू नयेस, अजून लय लांब जायचे, चांगलं पोरग पाहून तुझं लग्न करू, असं तू थोडा विषय काढ तिच्यापेक्षा. आता मी तरी कसं बोलणार? मी तिला तसं बोलल्यावर ती चिडायची तर नाही ना? नाही चिडणार, थोडस मायेने आपलं विचारायचं, डोक्यावर हात फिरायचा, बाई आता आमचं किती दिवस राहिले, तुला लई लांब जायची, तुझं लेकरू आम्ही सांभाळतो, जबाबदारी पूर्ण आम्ही स्वीकारतो, हे सगळं त्याला देऊ, पण तुझं आमच्यासाठी या लेकरासाठी तुझं आयुष्याची का बरबादी करते? कोणत्या तोंडाने म्हणू मी? होईल म्हणून तर बघ, नाही तर मी पण थांबतो तुझ्या बरोबर. तयार नाही होणार, पण आपण आपलं काम आहे समजून सांगायचं. आपण 4 उन्हाळे जास्त अनुभवलेत, त्या लेकराला एवढी जाणीव आहे का भविष्याची? माणसं खराब निघालेत, कुणाची वाईट नजर, कुणाची कशी नजर, एखाद्याने केली खोड, काही करू शकतो आपण. तुमचं बरोबर आहे. मग चालते, तिला विश्वासात घेते जरा आणि तिला विचार बोलून थोडस सांगायचं त्या लेकराला. एवढे भांडे घासते आणि मग येते. समजून सांगू, ते करावंच लागेल. बरं ऐका ना, तिथं मी नाश्ता बनवून ठेवलाय आणि वाढून पण ठेवलाय, झाकून ठेवलाय, तेवढं घेऊन खातो मी. मी आलेच, एवढे भांडे घेतो बरोबर. हा, आलेच मी. हो. मम्मी काय झालं? का रडते तू? काय झालं? काय नाही झालं बाळा. जरी पप्पाने आपल्याला सोडून दिलं असेल तरी मी मोठं झालो, लावीन सगळं रांकीला. काय झालं मग तुला? काय नाही ग. जवळ तिकडे खेळायला. कोण रडती? काय ग रोजच सडकं तोंड घेऊन बसती? हा, आणि एवढे सोन्यासारखे लेकर आहे, त्यांचं काय? त्या आई बापाने काय करायचं? जितक्यापर्यंत मरण आलं ना त्यांना. काय करू ग मग? मग काय रोज असंच बसती का काय? हा, तो भाड्या होता तो गेला सोडून, आता त्याच्या याच्यात काय अश्रू गाडीत बसते, आखी जिंदगी खराब करीती का तुझी? हा, कशाला रडते का? एवढी सगळं माझ्याच वाटेल का ग? असं काही पाप केलं मी? अगं आपण म्हणतोय माझ्याच वाट्याला का, पण बाहेर जाऊन बघ ना, लोक खूप दुःखी आहेत, म्हणून त्या दुःखाला कवटाळून नाही बसायचं. हा, या 2 लेकरांचं बघायचं, आई वडिलाकडे बघायचं आणि अजून नव्या उमेदीने उभं राहायचं ग. तुझं काय, हे आपलं रोज उठलं की रडती, आसू गाळीती, ह्यो कोपरा पकडीती, नाही तर त्यो कोपरा पकडीती, कोपऱ्याने नुसतं रडत सुटती. त्या लेकरांनी कोणाकडे पाहावं ग? बाप तर गेला उधळत त्यांचा. हा, एवढी शे ग त्यांना, बघ कसे खेळत आहे. त्यांना तर दुःखाचा काही हे पण नाहीये का, त्यांच्या मनाला त्यांच्या आई वडिलांना काय दुःख आलंय. अगं तू कसं खमकी हो ना, हो खमकी जरा, दाखवून दे ना त्याला पण का तू जगू शकती, तू राहू शकती, तू सगळं करू शकती. हा, काय त्याच्या जीवावर होतं का तुझं आयुष्य? तू आई आहेस, आई, आणि आई ना काय करू शकत नाही हे विचार. माझं काही नाही ग, पण माझ्या मुलाचं कसं होईल ग?
किती लहान आहे तो अजून. हे तू काळजी करू नको. अगं ते लहान लेकरू आहे, त्याला अजून पंख फुटायचे. हा, त्याला तुला सांभाळायचंय. आणि तू जर अशी रडत बसली तर त्यानं काय करावं ग? त्याचं मन लागन का ग? हा, तू बघ ना त्याच्याकडं, सगळं त्याचा निरागसपणाच निघून जाऊ लागला ना ग. तू नको ना असा विचार करू. तू चांगला विचार कर ना, मी हे करेल, मी ते करेल. असं रडत नको बसू, धीर नको सोडू ना. अगं तू हरवल्यासारखी नको रव. आता जे घडायचं नव्हतं ना ते घडून गेलंय बघ तुझ्या आयुष्यात. आपण विचारही केला नव्हता. आणि अजून काय वेळ गेली का ग? अगं उभं आयुष्य आहे ना तुझ्याकडे. अगं जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत ठीक आहे का? नंतर कोण भाऊ जाईन, कोण भाऊ, कोण सांभाळणार आहे ग तुला? तुझ्या लेकरालाही कोणी नाही विचारणार ग. आणि खरं सांगू का, मला तुझी अवस्था पाहून काय वाटतं, तू खरंच दुसरं लग्न करा. खरंच सांगते मी. अगं तुला याच्यापेक्षा चांगला मिळेल. आणि तुझ्या नशिबात हे होतच ना ग, म्हणूनच घडलंय तुझ्या बरोबर. आणि काय सांगाव, देवाने ह्या वाईटातून काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल तर. आता काय राहिलंय ग? आणि काय बोलू मी? काय चांगलं होणार आहे माझं? एका बाजारात ते खेळण्यावानी जीवन झालंय माझं. जोपर्यंत चांगलं होतं तोपर्यंत खेळले, आणि ती वस्तू मोडली का फेकून दिलं, तसं झालंय माझं. आणि माझं दुःख कोणाला सांगून कोणापाशी रडू ग? माझे आई वडील पण कसे वागतात माहिती नाही तुला. आणि त्यांची पण काय चुकी ग? नवतारणी पोरगी जर घरात राहिल्यावर कस काय सुखाचा घास खातील ते? आणि ज्याच्या भरोसावर मला जगायचं होतं त्याने तर सोडून दिलं मला. अगं पूजा, स्त्रीचं जीवन नरकच असतं. सगळ्या यातना फक्त तिलाच असतं. आणि कसं आहे माहितीये का, नवऱ्याची किती चूक असली ना तरी स्त्रीलाच दोषी ठरवतात. आपण लहान असतो तेव्हा आई बापाचं ऐकायचं, मोठे झालं की शाळेतल्या मास्तराचं ऐकायचं, आणि नंतर लग्न झालं की नवऱ्याच्या सासरवासाला समोर जायचं. याला स्त्री जीवनाचा अर्थ म्हणतात बघ पूजा. असं वाटतं ग, सहन नाही करायचं, पण कसं जगायचं ग जगासमोर आपण? हे बघ, तू घेशील ना तो निर्णय फक्त तुझा राहील, ठीक आहे? आता एकदा तोंड पोळलंय, आता ताक पण फुकून प्यायचं. आता काय कर, त्या सोन्यासारख्या लेकराकडे बघ आणि जगायची हिंमत दाखव. तुला सांगू, आमचे ते म्हणले होते एक चांगला मुलगा आहे, तो येईल तुला बघायला. आधी त्याच्याशी बोल, त्याला भेट, तू काय म्हणतोय ते बघ, आणि मगच तू तुझा निर्णय घे. आणि त्याला सगळं सांगा, काही शिल्लक ठेवू नकोस. जे मागं आलंय ना ते पुढं नको यायला, ठीक आहे? चल मी येते आता. हां, काळजी घे. लेकरू बसले काय मग आता हे पाऊस वाटतं. काय करते ग? काय नाही, बसली. इतकं नाराज होऊन बसून चालतं का ग? काशी बसलीस? काय नाही, अशीच बसली आई. दिसत नाही का नवऱ्याची आठवण आली असेल, मागचे दिवस परत आठवले की तीच लेकरू तुला सोन्यासारखं. तू रडत बसलो त्याने काय करायचं? कशाला त्याचं नाव काढतील, त्याचं आठवणीमध्ये गेली होती तू. एक स्वप्न होतं म्हणून सोडून द्यायचं. सोडून द्यायचं, आम्ही आहे ना तुझ्या तुझ्यासाठी. पुढं अख्खा आयुष्य पडलंय. बाळ आहे एवढं मोठं छान मस्त. बरं ऐक ना पूजा, भविष्याचा काय विचार केलाय का नाही सांग. पूजा, तिच्याशी आम्ही काय तुझ्या जन्माला जाणार नाही बघ. आम्ही काय पिकलं पान गळून जाणार. पण बाळा, तुझ्या पुढे तुझं अख्खं आयुष्य पडले ग. मला काय वाटतं, ऐक ना, तू मला चुकीचं नको समजू. आम्हाला तू काही जड झालेली नाही. हा, आम्ही मरेपर्यंत तुझं लक्ष देऊ, तुला सगळं सुखात ठेवू.
आणि आमच्या नंतर तुझं काय, किती दिवस त्या राहिले बाळाचं काय, उद्याचं शिक्षण आहे, संगोपन आहे. आणि दुनियाच्या नजरा चांगल्या नाहीत ग बाळा. लई आम्ही तरी किती सावरणार आहे तुला, आणि या समाजात पुढे आम्ही नाही लढू शकत. मी काय म्हणते ऐकशील, डोकं शांत ठेव, मला चुकीचं नको समजू बाळा. आम्ही जे काही विचार करतोय, जे काही सांगतोय तुला, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. तर आमच्या पोटचं गोळ आहे ना तू. आम्हाला थोडस समजून घे. मी काय म्हणते, बोल ना, काय म्हणते. बोल आता स्पष्ट कसं बोल बोलू ना, तुला? ते उगीच नाही ठेवायचं. ऐक ना, मला हे बघ, असं वाटतंय की तू दुसरं लग्न करावं. काय बोलती मम्मी, आणि माझ्या मुलाचं काय ग. रामे अगं आम्ही आहे ना, आम्ही सांभाळू त्याला. त्याच्यासाठी तुझ्या आयुष्याची का बरबादी करते? ऐक ना बाळा, ऐक ना. अगं तुझ्या पुढे इतकं आयुष्य पडलं, एवढं सुंदर आयुष्य बाई, सोन्यासारखी पोर तू. मम्मी मला आहे ना नाही लग्न करायचं. मी पाय पडते तुमच्या आम्ही आई बाप आहेत तुझे. अहो तुम्ही आहे, पण माझ्या मुलाचं काय होईल आम्ही गेल्यानंतर. तुझ्या लेकराला बिलकुल अजिबात अंतर देणार नाही. त्याचं लहानाचं मोठं करायचं जाऊ दे, आम्ही स्वीकारतो की. त्याच्यासाठी तुझी जिंदगी का खराब करते तू? तुला भविष्य काय आहे का, वाटतं का? काय नाही, भविष्यात जाऊ काय दे. करणार लहान आहे तोपर्यंत, एकदा तो मोठा झाला की मग त्याच्या तोपर्यंत तुझं वय निघून ऐक जाईल. बाळा. बरं तुला कोणी स्वीकारेल का? ऐक माझा, मला नाही करायचं. ऐक ऐक ऐक, असं नको करायला करू बाळा तू. तू लहान आहे, आम्ही आहेत ना, आम्ही आहे ना त्याला तुला सांभाळायला. आठवण आल्यावर तू ये ना भेटायला. मुलगा पाहायला येतोय, समंजस आहे, सगळ्या गोष्टीची कल्पना देतो आपण त्याला. अहो बाबा, पण पहिले पण असं घडलंय, आणि काय गॅरंटी तो पोरगा चांगला निघल म्हणून. अरे हो, आता प्रत्येकच काही तसंच होतं परत तेच तेच का, मला लग्न म्हटलं ऐक ना बाळा, ऐक ना. सगळ्या गोष्टीची चौकशी करू. एकदा ठेस लागली म्हणून सारखं लागन का बाळा? पाची बोट सारखे नसतात घराने. ऐक माझं, आमच्या सुखासाठी तर तुला असं नाही बघवत का आम्हाला? ते एकदा ते अडचण जळतो आली म्हणून आम्ही. आपण काही वागायचं चालायचं सोडून देतो का रस्त्याने? ते बघ, अडचणीला तोंड द्यायचं, त्याच्यावर मात करायचं ना, आपलं पुढं चालत राहायचं. तुझ्या पुढं मोठं भविष्य आहे बाळा. आमच्यासाठी नको तू असं करू. माझं भविष्य फक्त माझा मुलगा आहे. त्याची मला जबाबदारी लग्न मी नाही घेतो ना, करायचं. तुझ्या ऐक ना बाळा, ऐक लेकराला. ना माझं, ऐक ना. अगं खूप मोठं संसार आहे हा, खूप मोठं आयुष्य आहे. एकटीला नाही सांभाळणार, अगं नाही सांभाळणार. त्याला लहानाचं मोठं करून रांकीला लावायची, शिकवायची सगळी जबाबदारी ना. आता हे सगळं आहे, मला पोरग आहे का, सगळं त्याला देतोय की. कशाला tension आणि घेतो? तू अधून मधून येत जा ना. येत जाईल जा. याचा अर्थ मी तुम्हाला जड झाले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला जड झालो. अगं नाही ग बाळा, तुला असं जन्म नको दिलाय बोलू. मी. तुझ्या बलासाठी म्हणतोय आम्ही. अगं आई बापाला लेकरू कुठं जड होतं का? कसं असतं माहितीये का बाळ, एखाद्याच्या पुरीला नवऱ्याने सोडून दिलं ना, समाज, नातेवाईक अगं तिला इतक्या घृण नजरेने बघतात ना. त्यांना आणि ज्याने जाणीव चोरी असते केली का? त्याला कोणीच बोलत नाही आहे ना, फक्त समाज मुलीवरच येऊन थांबतो. आणि ज्याने तोंड काळात केलं त्याचं काय? आपण फक्त इथे येऊन थांबतो की लोक काय म्हणतील, कोण आहेत ते लोक बोलणारे. हे बघ, मी तुमच्या दोघांना आता सांगते, मी पाया पडते तुमचे, पण माझे मागे लागू नका तुम्ही. तुला हात जोडून आमची विनंती बाळा, ऐक आमचा, ऐक, नको येडून करू. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, आपण फक्त याच्यावर येऊन थांबतोय. लोकांचं सोड, तुला तुझ्या आयुष्यात- लोकांचा आम्ही नाही विचार करत, आम्ही लोकांचा नाही. तुझ्या पण पुढे तुझं आयुष्य आहे का नाही? ऐक ना. कसं काय करते? माझ्या मागे लागू नका तुम्ही. मी दोघांनाही सांगते, जोपर्यंत जगन तोपर्यंत जगल, नाही तर मग पोराला घेऊन विहिरीत उडी मारल. मग नाही बाळा, असं बोलू नको ग. तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला? तुम्ही तुमच्या दोघांकडे बघून आम्ही जगतोय, आणि तू असा विचार नको करू. आम्ही तुझ्या भल्याचा विचार करतोय, तू आम्हाला असं सोडून जाण्याचा विचार लग्न नको करून काय करू. भलं होणार आहे आई माझं? सांग बरं, काय भलं होणार आहे? याच्यापासून लांब जाणार आहे मी. नाही असं नको. तू ये ना, तू ये, त्याला भेटायला ये, पण तू असं ना काहीतरी अगोदर विचार करू नको बाळा. तू एकदम मुलाला भेट, तुझं त्याच्याशी बरंच बोल. नाही करत आहे आम्ही. तुझ्या हिताचा, तुझ्या चांगल्यासाठी निर्णय घेतो, तू समजून काय घेत नाही. पण बाळा ऐक, एवढा निर्णय तू घे, चांगलं आहे बघ. हा, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल, आमचा विचार करू नकोस तू. अगं मम्मी तू असं नको करू. आई बाबाचं ऐक. मी तर कसं बी जगल, पण तुझं कसं होईल? तू तुझा निर्णय स्वतः घे. मी तुझ्या पाया पडतो. ऐकले खरं तरी ऐकाय रे तू. लेकरू एवढं करते काय खबर असं बसणार आहेस तू? हा, तर स्वतःचा विचार कर, तुझ्या जीवनाचा विचार कर जरा तू.
नवऱ्याने सोडलंय तुला, पण ती सोड मागच्या सगळ्या गोष्टी आता तू लग्न करायचे विचार कर तू जरा पुढचा. लोक काय म्हणतील, त्याने एक जणांनी सोडलं म्हणजे तू भविष्याचा विचार सोडून दिला का? अरे आमच्या जीवाला घोर लागलाय, आम्ही आई बाबा तुझे रोज चिडचिड तुटतो, अन्न गोड लागत नाही आम्हाला. बघ आई, तिच्या डोळ्याचं पाणी तुटत नाही, तिच्याकडे बघ की थोडस. दुसरं लग्न करतो, आमचा विचार कर. आणि ते पोहराचं आहे ना, टेन्शन नको आम्ही त्याला. ऐक आमचं, तुझा बाळ खेळायला मुलगा पाहायला येणार आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, काय असेल ते स्पष्ट बोल आणि तू उरकून घे. नाही तर ही साडी राहू दे. चल नको टेन्शन घेऊ आता, चल. यांचं पूर राखलंय की नाही या पुरीचं काय माहिती. पाहून यायचा वेळ झालाय. अरे वा, राम राम. या बसा बस 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 बस. हो काय म्हणती तब्येत? काय आता काय शेवयात तब्येत काय चालू बारीक सारीक चालूच असते. बरं अरे पाहुणे आले, उरकलंय काय तुमचं? बरं बरं बरं. काय चाललंय सध्या? बस ठीक आहे. हा मुलगा आहे का? हा मुलगा आहे. हा मुलगा त्यांना कल्पना दिली हा सगळं सांगितलं व्यवस्थित. पप्पा आले का? बरं झालं. हो, मला हो, जरा आले. उशीर झाला. हो. वा, हे नवरदेवाचा बाप नवरदेव. आता हे म्हणले होते पाहतो सगळं. नाही ना, मग तीच ना, मग आम्ही तीच ठरवलं ठिकाणी. आपण आम्ही म्हणलं सर चला. अलीकडे थोडस काय नाही राहत नाही बघा, बरं काय. बाहेर जागा बसते. विषय त्याला सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आता फक्त काय आणि तसं काय नाही का बुवा, त्यांना सगळं सांगितलंय, काय ठेवलं नाही. एक तर आम्ही अगोदरच भाजलेला स्थळ आणलंय, स्थळ आणणं दाखवणं हे आपलं मध्यस्थांचं काम. शेवट त्यांचं नशीब असतं. आयो पण आता नशीब तरी काय हो, किती किती त्रास करावं सहन तरी कशी माणसाला. ना बरं का, काही काळजी करू नका. त्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय, काही लपून ठेवलेलं नाही. त्याची मन आहे ना, आलिया भोगाशी असावे सादर करणं हे आपलं काम आहे. पुढं त्यांचं नशीब आहे. कसं आहे पाहुणे, लय दुःख बघितलं आमच्या पोरीने, म्हणून आम्ही जरा लग्न लावायला दुसरं जरा काचकुचच करत होतो. कारण पहिल्या एवढी मोठी ठेस लागली, असं नको व्हायला की आगीतनं उठलं तू कुठे पडलं. ते लेकराची इच्छा नव्हती, पण आता समजून सांगून 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 झाले तयार. बरोबर आहे तुमचं, कारण पहिलं असं झाल्यामुळे तुम्हाला बी ती काळजी वाटणं ही साहजिकच आहे ना. आहे ना, बरोबर आहे. पण असं आहे ना, आमच्याकडे नाही म्हणा. बापू. तसं बी त्याचा बी प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याची बायको मेली आणि मोठ्या घराण्यातली ती, तिला एक मुलगी आहे. जसं हिला एक मुलगा आहे तसं तिला पण एक आहे मुलगी ना. आहे. त्याच्यामुळे ती बी खरं सांगत. हा, हे खरं सांगितलं हेच आहे. मला माझी काय परिस्थिती ही सगळी तुम्हाला सांगितली. तू यांची काय तुम्ही मला सांगितली, पण ही सांगितली का नाही मला सांगता यायचं नाही. आमचं लेकरू चांगले लावल त्याला जीव त्या तुमच्या लेकराला. तुमची परिस्थिती सगळी आणि सांगितली पोराची काय त्यांना. तुम्हाला न्यायची गरज नाही. त्याच्या आज्याची इथं भरपूर आम्ही आहे. आणि त्याला काय मूलबाळ नाही, कोण नाही. त्या पोराला मागे पुढे जीव लावला ना, आम्हाला मोठं झालं, आधार. तुमच्याकडे येणार बी. हो आम्हाला आजार होईल. काय नाही. ती आजच आईला सांगत आहे, तुझा निर्णय तू घे. आपलं मी कसा जगेल. आम्ही आहेत ना, आम्ही नाही कमी पडत ते लेकरं. तुम्ही नाही कमी पडणार. आणि जरी तसं वाटलं तर येऊ दे ना, आलं तर काय हरकत आहे. नाही मग आता जगाच्या पुढे आपल्याला तर कळायचे होय काय तुम्हाला पटत काय गोष्टी? नाही बरोबर आहे ना, त्याला काय उलट त्याला घेऊन जाऊ तिकडेच आपण. कशाला एक गोष्ट आहे बरं का, तुम्ही ना तुम्ही दोघं जण बोलून घ्या, आहे का नाही. तुम्हाला काय तुमचे निर्णय एकदाच मनात सांगा ना, आम्हाला बी एकदा काय सांगा. होतंय म्हणजे आम्हाला एक तर ह्या असल्या याच्यात कोणी पडत नाही. बरं पडलं आणि तुम्ही दोघं जण एकांटी बोला, काय निर्णय होईल ते होईल. बरोबर आहे. तुमचं आणि बोलल्यानंतर काय होतंय, दोघांची एकच परिस्थिती झालेली. त्याच्यामुळे तुमचं त्यांनी कसं बोलणं आहे, ही साहजिक तुमचं थोडस मोठा विषय आहे. गरीब माणसं आहेत. नाही असू दे ना. यांच्या घरदार तुमचे घरदार, तुमचं राहणीमान यांचं राहणीमान बरोबर. याच्यात थोडासा बदल. बरोबर आहे. आणि त्यांचे विचार बी जुळले तुमचे पाहिजे. विचार जुळले पाहिजे. मेन महत्वाचे तुमचा विचार मांडा. ठीक आहे, मग तिथून पुढे आपण काय निर्णय घ्यायचे घेऊ. होय ग, शेवटी संसार त्यांनाच करायचा आहे. हा, बरोबर सांग आहे. तिला काय बोलायचं काय नाही, मग ते आपण निर्णय घेऊन टाकू काय असेल. मग काय बोला ते, बोलू दे त्यांना. चालतंय, जा मग तुम्ही साईडला बोला. बोलून दोघाचा निर्णय पक्का करा. तिथून पुढे काय निर्णय करायचा ते करा. सगळ्या गोष्टी तुम्ही अशा मस्त हे करा, बोला एकमेकाच्या जे काय मनातलं असेल ते क्लिअर हे करून घ्या.
त्यांना एकत्र राहायचं ना भविष्यात. हा बरोबर आहे. मग नको अडचणी. बोला. नाही तूच आधी बोल, नंतर मी बोलतो. तुझं काय म्हणणं आहे ते सांग. तुम्हाला तर माहीतच आहे माझं पहिलं लग्न झालंय आणि एक मुलगा पण आहे. तो हो विषय काय आता नवीन नाही काय. आजकाल कोणी कोणाला सोडून देते. तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं म्हणजे त्यात काय नवीन आहे काय. हे बघ आता माझी बायको मेली, मला काय फरक पडला आहे का. मला एक मुलगी आहे, तिला सांभाळायला मला लग्न करायची पाळी येते बस, बाग काही नाही. नाही तर शारीरिक सुख ते तर काय बाजारातही भेटतं. हे बघ तुला पण एक नाव मिळेल. आणि कसं आहे, माझी मुलगी लहान आहे, हुशार आहे, अभ्यास वगैरे चांगला करते. फक्त तिच्याकडे लक्ष द्यायला कोणतरी पाहिजे. आणि आता सगळे म्हणतायत तर हो तिची आई. आणि तसंही तुला काय फार काम नाही आहे, घरात नोकर चाकर आहेत, इकडचं तिकडचं थोडंफार करायचं आणि त्या पोरीकडे लक्ष द्यायचं. आणि तुझ्या पोराला आपण घेऊन जाऊ की घरी आपल्या. हां कसं आहे, मी 4-4 दिवस बाहेर राहतो, माझा काही ठिकाणा नसतो. मला सांभाळणारे भरपूर आहेत ग. आणि मला वाटेल तेव्हा मी तुझ्याशी बोलेल. आणि नाहीच जर आपलं बोलणं झालं तर काय राग मारू नकोस. तसंही तुला एका नवऱ्याने टाकलेलंच आहे. आणि भाग्य समज हा, तू माझ्या घराण्याची सून होतीयस. का बरं? तुझी बायको झाली तरच जगन का? आणि तुला स्वतःच्या हौसा करता नाही तर तू फक्त तुझ्या मुलीला सांभाळायला बायको पाहिजे आणि झोपायला दुसरे आहेत. सगळे पुरुष ना तुझ्यासारखेच असतात. 5 वर्ष त्यांना नरधमाने माझे लचके तोडले आणि त्यांनी एका क्षणात मला सोडून दिलं. तुला लाज नाही वाटत? माझ्या जागेवर तुझी बहीण असती तर असंच वागलं असतं तिच्यासोबत. आणि काय रे, तू म्हणतो शारीरिक सुख कुठेही भेटन, मग लग्न करायची काय गरज आहे? अरे भाडखाऊ लोकांनो, तुमच्यामुळे जर आमच्यावर ही वेळ येत असेल ना तर लग्नच कशाला मग. तुम्हाला बाई ठेवता येते पण आम्हाला बंधन आहेत. आणि तुम्हाला पहिली सोडून दुसरी करता येते पण बाईला पहिला सोडून दुसरं करता येत नाही. आणि असल्या समाजाचा आहे ना मी धिक्कार करते, जिथं स्त्री जातीला बंधन आहे आणि पुरुषाला मोकळाकी आहे. आणि काय रे, स्त्री आहे म्हणून मी असं वागतो आणि तू पुरुष आहे म्हणून. आणि तुला सांगते लग्न करायची गरज नाही मला. आणि तुझ्यासारख्या सोबत तर अजिबात नाही. अशी राहीन पण लांडग्यावाने लचके तोडणारे नको आहेत मला. खंबीर आहे मी, जगता आलं तर जगल नाही तर मग उपाशी मरल. माझं जीवन मी कशी पण जगन, पण तुझ्यासारख्या घाणींची गरज नाही मला. चल निघ इथून, डोळे काय दाखवतोय तसलं, निघ. आणि 1 मिनिट पण इथं थांबू नको. तुझे आई वडील घेऊन इथून निघ. आला माझ्यासोबत लग्न करायला, तोंड बघ आधी. तू कस काय लग्न करत नाही ना माझ्याशी तेच बघतो. निघ इथून. मग अशीच मारायला पाहिजे तुझ्यासारख्या नीच माणसाला मी. काय बघतोय? चला पप्पा उठा, आपल्याला लग्न नाही करायचं. काय झालं? झालं काय? काय झालं म्हणजे असल्या फालतू पोरीसोबत कोण लग्न करायला. चांगलं फालतू कोणाला म्हणतो तुला? हो मी महिलांशी बोलत नाही. चला पप्पा. लायकी पाहिजे ना महिलांची बोलायला. अरे घडलं काय हे तर सांगशील का नाही? मग तुला बायको दाखवून आमचा पस्तावा आला का? आम्ही येडेत. ती आत्ताच हात उघडती माझ्यावर. हात उघडती म्हणजे काय म्हणलाय मला सांग. काय म्हणलं ते सांगायला की नसेल म्हणून तर मग झालं असं नको बा. आमची पोरगीची लायकी नाही, ती फालतू आहे. तू काय बोलला ते तर सांग ना. म्हणजे आम्हाला तू फालतूय का ती फालतूय आम्हाला कळेल ना. ते बोट खाली करून मी लेडीजशी बोलत नाही. तुम्ही पुढे खाली करून तुम्ही पुढे. तुमच्या पोरीला एवढंच सांगितलं की तुला माझ्या मुलीला सांभाळावं लागेल, घरातले 4-2 काम करावं लागतील. तर तिला राग आला. राग येणार नाही. आमची पोरगी तर थांबा. एक माझी आमची पोरगी तशी नाही, घरातलं अख्खं काम करते. मला एक काम हाताला लावू देत नाही ती. आणि कामासाठी तुम्हाला बोलणार नाही. नक्की तुम्ही तिला काहीतरी बोलले. एक सांग, तू काय म्हणलाय? तिला पोरगी सांभाळावं लागेल आणि घरात स्वयंपाक करावा लागेल. मुलीचं म्हणणं आहे. थांबा 2 मिनिटं. अरे तुम्ही थांबा सगळे. तू सांग काय बोललाय तुला? बाबा त्याला बायको नाही पाहिजे, त्याला ठेवणारी बाई पाहिजे. त्याच्या मुलीला आई नको, त्याला मोलकरीण पाहिजे. बायकोपेक्षा त्याला त्याच्या जवळ राहणारी रखेल पाहिजे. काय जे पहिले भोगलं मी 5 वर्ष त्या नरधमाने माझे लचके तोडले, यालाही तेच करायचंय. माझ्या पाठी काही नको, फक्त मला नवरा पाहिजे. टाकून दिलेली म्हणून मला त्याच्या ताटाखाली राहायचं जगणार नाही. तुमच्या दोघांना आत्ताच सांगते मी. पहिलेही सांगत होते मला लग्न नाही करायचं म्हणून. ज्याच्यासोबत तुम्ही माझं लग्न लावलं त्याचा नाही विचार करायचा, मग आशांचा काय विचार करायचा? आज मला त्यांनी सोडलं, मला त्याचं काहीच वाटत नाही. पण ज्यांनी जन्म दिला त्यांना पण जड झाले. मी आजपासून माझ्या मुलाला घेऊन हे घर सोडून निघून जाणार आहे. मी आई, माझं तोंडही तुम्हाला कधी बघायला भेटणार आहे आणि मी दाखवणार पण नाही. पण खरं सांगते, माझी इच्छा नाही राहिली लग्न करायची.
लग्नाचं नाव काढलं तरी मला भीती वाटते आई. आणि तुम्ही दोघंही माझी काळजी करू नका. मी आज गेले ना तर तुमची मुलगी मेल्यासारखं समजा मला. परत माझी वाट बघू नका. नको बाळा असं बोलू. पूजा पूजा थांब, नको येड्यावानी बाळा करू असं नको. करू. पाहुणे एक काम करा, तुम्ही निघा आता. चलतो आम्ही. चालते हो तुम्ही. चांगली उपकार आली केले. झक मारली, तुम्हाला बोलावलं, परत नका येऊ मात्र सांगितलं असल्या येड्या माणसाची चौकशी करायची राव तुम्ही. काय म्हणजे आगी तू एक काम कर. फुपाट्यात पोरगी. आई बाप चांगले होते ते नाही, पाहिजे नाही. मुलगाही चांगला होता. माझं मी चुकलं तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आहे ना आता तो विषय काढण्यापेक्षा आहे ना आता तो विषयच बंद करून टाका. आणि तू एक काम कर, तू लग्न करू नको, काहीच नको करू. हाय पोरग सोन्यासारखं राहू दे, तिला मातीत गेलं तिकडे. का बरं काय करणार आहे काय नाही. असल्या पोरासोबत म्हणजे याच्यात आमची नवरा बायको चुकी झाली बाबा, आम्हाला माफ कर. नाही कारण का आम्ही तुला उकसावलं, तिला मी लावलं होतं त्याच्या करताच का बा तिला तयार कर. पण जर प्रत्येक लोक असे निघत गेले तर आपण तरी कुठपर्यंत की नालायक नीच प्रवृत्तीची माणसं म्हणलं काय चूक माझी बी झाली. मला वाटलं चांगलं आहे म्हणून मी स्थळ आणलं. आई बाप चांगले म्हणून लेकर चांगले असतील का? तेच ना, मी तेच पाहिलं. आई बाप चांगले जा तुम्ही म्हणून घरात लेकरंही आता, चांगले चला. असतील. चल, काय टेन्शन नको घेऊ राजी. पळून बिळून नसतं जायचं, सोन्यासारखं लेकरू आहे तुला, त्याच्या जीवावर जगायचं. आई बाप जिवंत आहेत ना अजून. बाई आणि तुम्हाला तेच सांगतो, तुम्ही ऐकलं का? तू जर चांगली राहिली ना तर त्यांना अरे कोणी वयस्कर आहे त्यांच्या मनात असे वेगळे विचार आहेत. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील हे लोकच कळत नाही. त्यांच्या कांठाळा टोळा टाकला पाहिजे. त्यात आम्ही बी तिथंच गुंतलो होतो. चला आपला आता तुम्ही जागा बरं झालं डेअरिंग. तुला माझं बघ का पूजा, मी नको तुला म्हणायला जगा जाऊ द्या आई, नको रडू. चल.